नमस्कार मित्रांनो, मी किशोर लोकसेवा मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो। आज आपल्याला बघायचं आहे जे काही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांचा फॉर्म, त्यांनी जो भरलेला फॉर्म होता तो अप्रूव्ह झाला आहे की नाही किंवा रिजेक्ट झाला आहे की नाही, तर त्याचा स्टेटस कसा चेक करायचा आहे आणि जर तो अप्रूव्ह झाला असेल तर त्याचं ई कार्ड म्हणजेच आयडी कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे। mahbocw.in या वेबसाईट वरती आपल्याला आल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा UI दिसणार आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळणार आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर हा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचा आहे। बांधकाम कामगार प्रोफाइल लॉग इन करा, तर याच्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी त्यांनी टाकण्यासाठी विचारलेला आहे। मग जो काही आधार नंबर आहे तो आपण टाकून घेऊयात आणि त्याच खाली लगेच तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच जो तुम्ही हा फॉर्म भरता वेळी दिलेला नंबर होता तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। चला तर मग आपण आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर दोन्ही सुद्धा या ठिकाणी फिल केलेले आहेत। आता प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। चला तर मग OTP मिळालेला आहे आणि तो आपण आता या ठिकाणी टाकलेला आहे। तर मग व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमची प्रोफाइल तुम्हाला या ठिकाणी बघण्यासाठी मिळणार आहे। म्हणजेच तुमची डिटेल्स, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर अप्रूव्ह झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशनचं स्टेटस सुद्धा चेक करू शकता। या ठिकाणी जर रिजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा अप्लाय करायला लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस ऍक्टिव्ह आहे की पेंडिंग आहे तो तुम्हाला स्टेटस या ठिकाणी चेक करता येणार आहे। आणि हा जो नंबर आहे हा तुमचा अप्रूव्ह झाल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळतो। तर त्याच ठिकाणी जर आपण खाली चेक केलं तर या ठिकाणी अदर डिटेल्स म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना कुठल्या डिटेल्स या ठिकाणी सबमिट केल्या होत्या त्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि आपल्याला आता बघायचं की ई कार्ड कशा पद्धतीने चेक करायचं, ठीक आहे। तर मग ई कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट अशा पद्धतीचा जो काही ऑप्शन दिसणार आहे हिरव्या याच्यामध्ये त्याला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं आयडी कार्ड जनरेट झालेलं तुम्ही बघू शकता। त्याच्यावरती फक्त तुम्हाला प्रिंट कार्ड करायचं आहे आणि याची प्रिंट तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुम्ही याची प्रिंट देखील सुद्धा काढू शकता। अशा पद्धतीने तुम्ही हे आयडी कार्ड या ठिकाणी मिळवू शकता। आणि जे खरंच पात्र लाभार्थी आहेत या योजनेसाठी, बांधकाम कामगार योजनेसाठी आणि त्यांनी अजून देखील हा फॉर्म भरलेला नाही तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही तुमच्यासाठी लवकरच तो व्हिडिओ नक्की घेऊन येऊ। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लोकसेवा मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।